नमस्कार मित्रांनो, आज आपण कोर्टाची पायरी या सदरात पुढील भाग घेतोय तो म्हणजे खरेदी खत. खरेदी खत आयुष्याची कमाई टाकण्यासाठी, कष्टाने पैसा मिळवलेला गुंतवणुकीसाठी. पण मित्रांनो, काय होतं, कुठेतरी आपण गुप्तता ठेवायला जातो. काळा पैसा सफेद करायच्या मागे किंवा जमीन स्वस्त मिळावी म्हणून कुठला तरी उद्देश असतो आणि आपण या व्यवहारात गुप्तता पाळतो. एखादा एजंट घेतो. एजंट तुम्हाला सांगत असतो की व्यवहार लवकर उकळून टाकूया, आणि तो जे सांगेल त्या पद्धतीने आपण वागत जातो. खरेदी खत होऊन जातं आणि नंतर लक्षात येतं की आपण ज्या जमिनीचं खरेदी खत केलंय ती ही जमीनच नाही. किंवा असंही लक्षात येतं की आपल्या खरेदी खता अगोदरच दुसऱ्याने कोणीतरी या जमिनीत पैसे टाकलेले आहेत, किंवा या जमिनीचा ताबा तिसऱ्याकडेच आहे. आणि मग ते प्रश्न सोडवता सोडवता नाके 9 येते. मनस्ताप होतो, पैशापरी पैसा जातो, वेळ जातो, कोर्ट कचेऱ्या होतात, फौजदारी केसेस सुद्धा होतात, एकमेकांची डोकी फुटतात. हे सर्व टाळण्यासाठी आज आपण हा विशिष्ट हेतूनी खरेदी खत करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, विशेषतः शेत जमिनीची खरेदी खत करताना काय काळजी घेतली पाहिजे, याकडे थोडं पाहणार. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे खरेदी खत करताना अजिबात घाई करू नका. गुंतवणूक ही घाईनी करायची गोष्ट नाहीच. म्हणून ज्या जमिनीचं खरेदी खत करायचं आहे ती जमीन तुम्ही स्वतः पहा, त्या जमिनीचे उतारे मिळवा. उतारावरचं क्षेत्र आणि प्रत्यक्ष जागेवरचं क्षेत्र बरोबर आहे का त्याची खात्री करा. जमिनीला कुंपण आहे का, जर बांध असतील तर त्या जमिनीवर जाण्यासाठी रस्ता कुठून आहे, तो किती फुटाचा आहे, त्या रस्त्याची नोंद इतर हक्कामध्ये आहे का, किंवा गाव रस्त्याला लागून ती जमीन आहे का, हे सगळं तुम्ही स्वतः पहा. आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी चौकशी करा. अगदी मालकाने नाही सांगितलं तरी. बऱ्याच वेळा मालक काय सांगतात, मला गरज आहे म्हणून मी विकतोय, घाईने विकतोय, शेजारी माझा भाऊच आहे त्याच्याशी काय बोलू नका, त्याला हा व्यवहार कळता कामा नये. तुम्ही उलट हा व्यवहार उघडपणे करा. तुम्ही त्या भावाशी सुद्धा बोला, शेतकऱ्यांशी बोला, कोणाच्या काय हरकती आहेत ह्या सगळ्या तुम्ही स्वतःहून तपासून बघा. त्या हरकती पहिल्या बाजूला करा. उतारे काढा, त्याच्यात इतर हक्क कोणाचे आहेत ते बघा. जमीन नेमकी कोणत्या प्रकारची आहे ते बघा. जमिनीवर कुठेही कुळ कायदा लागला असेल, 43च्या परवानगीची गरज असेल तर त्या परवानगीचा अर्ज शेतकऱ्याला करायला सांगा. त्याला तुम्ही शेतकरी असल्याचा दाखला द्या. तुमच्या नावे, तुमच्या वडिलांच्या नावे शेतीचा उतारा असेल तर तो नवीन उतारा काढा. तुमचे 8अ उतारे काढा, तुमचा फेरफाराचा उतारा काढा. म्हणजे तुम्ही शेतकरी म्हणून ती जमीन कायद्याने विकत घेऊ शकता. अन्यथा तुम्हाला बिनशेती जमीन विकत घ्यावी लागेल. म्हणून शेतकरी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कोणाच्या तरी नादाला लागून खोटा शेतकरी असल्याचा उतारा देणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण कधी ना कधीतरी ते उघडकीसच येतं. तुमच्या घरात शेतकरी असला पाहिजे, तुमचे वाडवडिलांचा शेतकरी हा धंदा असला पाहिजे. आता शेत निवडलं, शेतीची जागा निवडली, तुम्ही भाव ठरवून घ्या. त्यापूर्वी सब रजिस्ट्रारच्या कार्यालयात, दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात तुम्ही स्वतः जा. तुमचा प्रतिनिधी पाठवा आणि तुमचे उतारे दाखवून त्याचे बाजार मूल्य काढा. बाजार मूल्य बदलते असतं. शेतकऱ्याची स्थिती, शेतीची स्थिती यावर ते ठरलेलं असतं. त्याला किती स्टॅम्प लागेल याची माहिती घ्या. यानंतर भाग येतो तो जमिनीचा सर्च घेण्याचा. जमिनीचा सर्च घेताना 30 वर्षाचं निदान सर्च घेणं अत्यंत महत्वाचं असतं. नुसता सब रजिस्टर ऑफिस मधला सर्च घेऊन चालत नाही. तर जमिनीबरोबरच जमिनीत जर घर असेल तर ग्रामपंचायतीत जाऊन सर्च घ्यावा लागतो. तहसीलदार कार्यालयातून जाऊन महसूल दप्तराचा सर्च घ्यावा लागतो. 1955 पासूनचे उतारे
तलाठी कार्यालयात उपलब्ध असतात, ते उतारे तुम्ही मिळवा, जमिनीचा नकाशा मिळवा, चतुर्सीमेचा दाखला मिळवा, 8अ खाते उतारा शेतकऱ्याचा मिळवा. इतर हक्कात कोणाची नावं आहेत, कुटुंबात कोणाचे सहहिस्सेदार आहेत, त्या सहहिस्सेदारांची नावं जरी नसतील तरी सुद्धा त्या सहहिस्सेदारांच्या सह्या खरेदी खतावर येतील याची खात्री करा. तसा आग्रह धरा. व्यवहार तुटला तरी चालेल, थोडी जमीन महाग मिळाली तरी चालेल, पण जेवढे सहहिस्सेदार आहेत त्यांची अधिकृतपणे सही खरेदी खतावर असणं किंवा संमतीदर्शक पक्षकार म्हणून असणं अत्यंत आवश्यक आहे. 7/12चा उतारा हा कॉन्क्लुझिव्ह पुरावा नाही मित्रांनो. 7/12च्या उतारावर एखाद्या बहिणीचं नाव नाही म्हणजे तिचा त्या जमिनीत हक्क नाही असं होत नाही. त्यामुळे ती स्थानिक चौकशी या सत्रात मोडतं. आता हे सगळे सर्च घेतले, टायटल क्लिअरन्स रिपोर्ट तुम्ही मिळवला, त्यांच्या वकिलांनी तुम्हाला दिला किंवा तुमच्या वकिलांनी टायटल क्लिअरन्स रिपोर्ट सर्च रिपोर्ट घेतला की तुम्ही स्थानिक बँकांमध्ये चौकशी करा. या जमिनीवर बोजा तर नाही ना, कारण रजिस्टर्ड मॉर्गेज डीड नसेल, एखाद्या पतपेढीचं कर्ज असेल, मालक गरजेपोटी ते कर्ज लपवून ठेवतो. थोडं वाईट मनात आणा, संशयास्पद वृत्ती बाळगा. आता हे सगळं झाल्यानंतर जाहीर नोटीस द्या. जाहीर नोटीस नेहमीसारखी द्यायचंय. तुमच्या नावाने द्या, तुमचा फोन नंबर त्याच्यात द्या, तुम्ही कोण खरेदीदार हे जगाला कळू दे ना. कारण कोण विरोध करायचा असेल तर साठे करारापूर्वी किंवा रजिस्टर्ड खरेदी खतापूर्वी करेल. कोणाचे हक्क शाबित करायचे असतील, वहिवाटीचा हक्क असेल, त्यामुळे गहाण, दान, तारण, कर्ज, कब्जा, पार्टिशन, वाटणीचा हिस्सा, पोडगीचा हक्क, कोणाचे कोणते हक्क असू शकतात, हुकुमनामा असू शकतो, निकालपत्र त्या जमिनीच्या संदर्भात झालेलं असू शकतं. हे सर्व माहीत होण्यासाठी जाहीर नोटीस निदान 15 दिवसाची द्या. जाहीर नोटीस झाली की मग तुम्ही तयारीला लागा खरेदी खताच्या. बरेच जण विक्रेत्यावर विश्वास नसतो म्हणून बयाणा रक्कम देतात, साधारण 10% रक्कम देतात आणि साठेखत करतात. मित्रांनो, साठेखतही खरं रजिस्टर पाहिजे, कारण ब्लॅक मनी ही संज्ञा कायद्याला संमत नाही. आता कमीत कमी बाजार मूल्य हे सरकारने ठरवलेलं आहे. आता सरकारने जर बाजार मूल्य ठरवलेलं आहे तर त्या बाजार मूल्यावर स्टॅम्प द्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त किंमत तुमची ठरली असेल तर उत्तम, मग जी वाढीव किंमत आहे त्याच्यावर स्टॅम्प द्यायचा आहे. कारण कमीत कमी स्टॅम्प हा किती तो ठरलेला आहे. या व्यतिरिक्त त्या जमिनीत कोणाचे काय हक्क आहेत तेही साबित करून घ्या. विहिरीचा हक्क असेल तर तो कितवा आहे, त्याचप्रमाणे घर असेल तर ते घर कधी बांधलेलं आहे, त्याला असेसमेंटचा उतारा आहे का, ते शेतघर आहे की राहतं घर आहे त्याची खात्री करून घ्या. यानंतर भोगवट्याचे कागद. शेतकऱ्यांनी ती जमीन विकत घेतलेली आहे की कशी त्याच्याकडे प्राप्त झालेली आहे, त्याच्या वडिलांची असेल तर त्याचा हिस्सा कितवा आहे, या सगळ्याच्या गोष्टी तुम्हाला कळल्यानंतर ते मूळ कागदपत्र त्याच्याकडे मागा. सुरुवातीला सर्टिफाईड कॉपी मागा आणि हे सर्व भोगवट्याचे कागद तुम्ही खरेदी खतासोबत जोडू शकता किंवा खरेदी खताच्या दिवशी पूर्ण रक्कम दिल्यानंतर ते भोगवट्याचे कागद म्हणजे तुमचे आधीच्या मालकाचे मालकी हक्काचे कागद, मग त्याच्या शेतसाऱ्याचे कागद असतील, लाल बुक असेल, कुळ कायद्याची किंमत भरलेल्या पावत्या असतील, हप्ते भरल्याचे पावत्या असतील, बँकेचं कर्ज फेडल्याच्या पावत्या असतील, बँकेचं नील सर्टिफिकेट असेल, जे काय आहे ते सर्व कागद, त्यांनी कधी लीज डीड केलं असेल तर ते कागद असतील, सरकारच्या नोटिसा असतील, अतिक्रमणाच्या नोटिसा असतील, कुठे दावे वगैरे झाले असतील तर ते कागद, हे सगळे कागदाची एक फाईल तयार करा, नस्ती तयार करा. आणि हे सगळे कागद ताब्यात आल्यानंतर तुम्ही जागेची शक्यतो मोजणी करून घ्या. खाजगी मोजणी करा. सरकारी आधीची मोजणी झाली तर निदान खाजगी मोजणी करा आणि पुन्हा एकदा जागेच्या टायटलची, क्षेत्राची, कुंपणाची खात्री करून घ्या. आता याच्यात कुठेही काही तफावत आली नाही, सर्व चांगलं वाटलं, किंमत योग्य वाटली तरच मग रजिस्टर ऑफिसमध्ये जाण्याचा योग येतो. आता रजिस्टर ऑफिसला तुम्ही गेलात तर नेहमीप्रमाणे तुम्हाला 2 साक्षीदार संज्ञान न्यायचेच आहेत. खरेदी खत हे आता स्टॅम्प पेपरवरही करतात, ऑनलाईन स्टॅम्प खरेदी करता येतो. आता सब रजिस्टर ऑफिसमध्ये खूप मोठी क्रांती झाली. पूर्वीसारखं अंगठे द्यायला लागतात असं नाही, परंतु सब रजिस्ट्रारनी काही फॉर्म्स ठेवलेले आहेत. अखत्तरपत्र असेल तर ते रजिस्टर आहे का, ते अखत्तरपत्र योग्य आहे का, याच्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागतं विक्रेत्यांना. तुमचंही काही कागदपत्र लागतात, पॅन कार्ड लागतं, आधार कार्ड लागतं.
हे सगळं झाल्यानंतर सर्व मूळ कागद खरेदी खताच्या दस्ताला जोडायचे आहेत. त्याच्यामध्ये मोजणीचा नकाशा असेल, चतुर्सीमेचा दाखला असेल, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आवश्यक ते फेरफाराचे उतारे असतील, सातबाराचा उतारा असेल. हे सगळं जोडल्यानंतर तुमचे ड्राफ्ट ज्याने तुम्ही रक्कम दिले ते ड्राफ्टची झेरॉक्स जोडा. त्याच्यानंतर काय बँकेची स्टेटमेंट्स असतील ती जोडा आणि मुद्दामून खरेदी खतापूर्वी विक्रेत्याचं बँक पासबुकाचं स्टेटमेंट किंवा बँकेचं स्टेटमेंट सुद्धा मिळवा. त्याचा अभ्यास करा, म्हणजे कुठे कर्जाचे हप्ते वगैरे गेलेत की नाही हे सुद्धा कळतं. आता खरेदी खताच्या रजिस्टरच्या वेळी तुमचे फोटो काढले जातात, अंगठ्याचे ठसे घेतले जातात, सह्या घेतल्या जातात, ओळखीच्या माणसाच्या सह्या घेतल्या जातात. नंतर 2 दिवसांनी तुम्हाला स्कॅन कॉपी सुद्धा मिळते, मूळ दस्त सुद्धा मिळतो. खरेदी खताची सही शिक्क्याची नक्कल सुद्धा तुम्ही घ्या. इथेच तुमचं काम संपलेलं नाही. लागोलग तुम्ही तलाठी कार्यालयात सर्व विक्रेत्यांना, सहभागीदारांना, ज्यांची ज्यांची नावं सातबाऱ्यावर आहेत, ज्यांची ज्यांची सही तुम्ही खरेदी खतावर घेतलेली आहे, ज्यांची ज्यांची सही घेणं आवश्यक आहे, अशा सर्व पक्षकारांना तुम्ही तलाठी कार्यालयात स्वतःहून घेऊन जा. सब रजिस्टर ऑफिस मधनं खरेदी खताची माहिती जाईल आणि मग फेरफार होईल याची वाट बघू नका. तुम्ही तिथे जबाब द्या, अर्ज द्या आणि सातबाराचा उतारा तुमच्या नावे 15 दिवसात होईल, 20 दिवसात होईल, महिनाभरात तरी निदान होईल याची काळजी घ्या. महसूल खात्याने कोणत्याही अडचणी निर्माण केल्या असतील तर त्याचे निराकरण करा. मगाशी मी उल्लेख केला की जमीन कुळ कायद्याची असेल तर 43ची विक्री परवानगी उपविभागीय अधिकारी किंवा प्रांतांकडून घ्यावी लागते. ही इतकी सोपी पद्धत नाही, निदान महिना त्याच्यात जातोच. त्यामुळे साठेखत जर तुम्हाला करायची वेळ आली असेल तर अत्यंत काळजीपूर्वक साठेखत करा. साठेखताला जास्तीत जास्त 10%च रक्कम द्या, कारण उद्या जर काही अडचण आली आणि विक्रेता ती रक्कम परत करू शकला नाही तर अक्कल खाती तुमचे फक्त 10%च जातील. त्यापेक्षा जास्त रक्कम दिली, उगाच विनाकारण घाई केली, जमिनीचा मोह ठेवला, ही माहिती लपून ठेवली, याच्यात जाहीर नोटीस नाही दिली किंवा इतर काही काळजी घेतली नाही, टायटल क्लिअर नीट करून घेतलं नाही, बोजे काढले नाहीत आणि नंतर जर कोणी हरकत घेतली किंवा या जमिनीचं दुसऱ्याने कोणी आधीच खरेदी खत करून ठेवलं असेल किंवा साठेखत केलं असेल, कुणाचा त्रयस्थाचा ताबा असेल तर हे सगळे दिवाणी प्रश्न निर्माण होतात. महसूल खातं हात वर करून मोकळं होतं. उद्या फौजदारी गुन्हा दाखल केला तुम्ही फसवणुकीचा तरी पोलीस तुमचा गुन्हा स्वीकारतील असंही नाही, कारण त्यांचं नेहमीचं उत्तर असतं सदरची बाबी दिवाणी स्वरूपाची आहे, आपण परभारी दिवाणी कोर्टातून योग्य तो न्याय मिळवून घ्यावा. मग तुमच्या पुन्हा दुष्टचक्रात तुम्ही अडकता, दिवाणी कोर्टात जाता. अनेक वेळा साठेखत होत नाहीत, पूर्ण होत नाहीत खरेदी खतं, मग विशेष पूर्तता करण्यासाठी दावे द्यावे लागतात. तो पूर्णपणे वेगळा विषय होईल. परंतु उद्या खरेदी खत झालं, तुमच्या ताब्यात जमीन आली, तुम्ही ताबडतोब जमिनीची ताबे पावती स्वतंत्रपणे करून घ्या. तसंच ज्या रकमा तुम्ही दिलेल्या आहेत, वेळोवेळी दिल्या असतील, ड्राफ्टने दिल्या असतील, चेकने दिल्या असतील, काही रोख स्वरूपात दिल्या असतील, प्रत्येकाची वेगवेगळी पावती करा. आधी ज्या रकमा दिलेल्या आहेत त्याचे पुरावे मूळ खरेदी खतात जोडा आणि खरेदी खताच्या दिवशी दिलेले आहेत ड्राफ्ट त्याच्या झेरॉक्स सुद्धा खरेदी खतात जोडा. खरेदी खतामध्ये या ड्राफ्टचं जे पैसे तुम्ही दिलेले आहेत, पेमेंट जसं दिलेलं आहे त्याचं शेड्यूल किंवा त्याची माहिती, त्याचं पूर्ण वर्णन तक्त्यामध्ये खरेदी खतात येऊ दे. खरेदी खतामध्ये जागेचं वर्णन पूर्णपणे येऊ दे, चतुर्सीमा पूर्णपणे तंतोतंत येऊ दे, वहिवाटीचे हक्क, वाट, रस्ता, पाण्याचे हक्क याचा नमूद होऊ दे, उल्लेख होऊ दे. आणि या खरेदी खतामध्ये पूर्ण मालकी हक्क तुम्ही स्वीकारत असता, ताबा स्वीकारत असता, तरी सुद्धा स्वतंत्रपणे ताबे पावती घेणं शहाणपणाचं आहे. ताबे पावती निदान रेव्हेन्यू स्टॅम्पवर तरी घ्या, म्हणजे कोऱ्या कागदावर रेव्हेन्यू स्टॅम्प म्हणून ताबे पावती लिहून देणार म्हणून प्रत्येक खातेदाराची किंवा विक्रेत्याची, शेतमालकाची सही घ्या. ज्या पद्धतीने शेतीचं खरेदी खत करता येतं त्याच पद्धतीने निवासी गाळ्याचं, फ्लॅटचं, दुकानाचं किंवा एखाद्या वास्तूचं, बंगल्याचं, प्लॉटचं, बिनशेती भूखंडाचं सुद्धा खरेदी खत करता येतं. प्रत्येक ठिकाणी काळजी घेतलीच पाहिजे. फ्लॅट असतील तर असेसमेंटचा उतारा तपासायचा आहे, नगरपालिकेचं, ग्रामपंचायतीचं काही कर बाकी आहेत काय बघायचे आहेत, पतपेढीत किंवा बँकेतून काही रकमा शिल्लक आहेत का, कर्जाचा बोजा आहे का हे बघायचं आहे. फ्लॅटचाही ताबा तुम्ही सोसायटीची एनओसी घ्यावी लागते, सोसायटीची सहकारी संस्थांची एनओसी घ्यायची आहे
आणि हे सगळं घेतल्यानंतर त्या वस्तूची ताबेपावती म्हणजे आपण खरेदी केलेल्या वस्तूची मिळकतीची ताबेपावती स्वतंत्रपणे घ्या. ही ताबेपावती आली, मिळकत ताब्यात आली की त्या शेतजमिनीची कसवणूक स्वतः करायला लागा. नवीन मालकी हक्क तुमचे साबित होऊ देत, लोकांना कळू देत की नवीन मालक आलाय, त्यांनी कुंपण सुधारत घेतलंय. साधं कुंपण होतं तिथे तार कुंपण केलंय, स्वतःचं गेट लावलंय, त्याला कुलूप लावलंय, गेटला स्वतःचं नाव लावलंय. लावा, लपवून ठेवण्यासारखी ही गोष्ट नाही. आमचे अनुभव असे आहेत की काहीतरी स्वस्त मिळतंय म्हणून लपून छपून व्यवहार केले जातात. एजंटवर विश्वास ठेवून व्यवहार केले जातात. गावोगावी ग्रामसेवक आणि तलाठी सुद्धा आता एजंट बनलेत. ते काहीतरी सुचवतात, ते काहीतरी दिशाभूल करतात. कोणाचा तरी बदसल्ल्याने आपण घाई करून खोटी खरेदी खतं, चुकीची खरेदी खतं, बेकायदेशीर खरेदी खतं करतो. त्यात उणीवा राहतात, तांत्रिक चुका राहतात आणि आयुष्यभर त्या निस्तराव्या लागतात. शेवटी मित्रांनो, आपण हे सर्व करतो ना ते शांतीसाठी करतो. केवळ मिळकत म्हणजे उत्पन्न वाढवण्याचं साधन नाही. ती केवळ गुंतवणूक नाही, ती निर्जीव वस्तू नाही. ही मिळकत म्हणजे तुमचा उद्या जीवाभावाचा सखा असतो. त्याच्यात तुम्ही लागवड करणार असता, बाग बगीचा फुलवणार असता, स्वतःचं राहतं घर बांधणार असता, हे सुद्धा शांतीसाठी. आणि नेमकी शांतीच बिघडली तर केवळ दोष आपल्याकडे जातो. उद्या दुसऱ्या कोणीतरी मला फसवलं, एजंटनी फसवलं, वकिलांनी फसवलं, सरकारी अधिकाऱ्यांनी फसवलं, जमीन मालकांनी फसवलं, त्यांनी हे सांगितलंच नव्हतं, त्याच्या भावाचा हक्क सांगितला नव्हता, आत्याचा हक्क आहे ते सांगितलं नव्हता, जमीन चुकीची दाखवली, अदलाबदली केली, कुंपण कमी आलं, हे सगळं वराती मागून घोडे या प्रकारात होतं. नंतर सुचलेलं शहाणपण होतं. कोर्ट अत्यंत निर्दयीपणे याकडे बघतं. कारण कोर्टात जर गेली प्रकरणं तर खरेदी कायदेशीर की बेकायदेशीर हे ठरवताना अनेक गोष्टी आहेत. त्याच्यात खरेदीदारांनी योग्य ती काळजी घेतली का, म्हणजे ट्रान्सफरर आणि ट्रान्सफररी यांच्या ड्युटीज बघितल्या जातात. तुम्ही योग्य ती संधी लोकांना दिली होती का, संबंधित त्रयस्थ हरकतदार याला संधी मिळाली का हरकत घ्यायची, हे बघितलं जातं. मुळात सर्वात बघितलं जातं ते तुम्ही प्रामाणिक खरेदीदार आहात का. वेदर यू आर बोनाफाईड परचेसर व्हॅल्यू विदाउट नोटीस, असं ते न्यायतत्व आहे. हे केव्हा सिद्ध होतं, जर आपण पहिल्यापासून काळजी घेतली, आपण खरेदीदार म्हणून सर्व कर्तव्य पार पाडली, आपण सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या, तरच मग तुम्हाला कोर्टात तुमच्या खरेदी खताच्या आधारे दावे जिंकता येतात. मित्रांनो, खरेदी खतं अनेक प्रकारची आहेत. फ्लॅटच्या खरेदी खताबाबतीत सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. ताबेपावती तिथेही महत्वाची आहे. तिथेही शेअर सर्टिफिकेट तुमच्या नावावर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, गृहनिर्माण संस्था असेल, त्यांच्याकडनं शेअर सर्टिफिकेट नावावर करून घ्यायचं आहे. फ्लॅटच्या चाव्या तुमच्या ताब्यात घ्यायच्या आहेत. हे सगळं केल्यानंतर लोकांना कळू दे की तुम्ही नवीन मालक आहात, तुमची वहिवाट सुरू झालेली आहे. केवळ 50 मिळकती घेतल्या, 10 मिळकती घेतल्या, प्रत्येक गावात मिळकत आहे असं मिरवणं म्हणजे पुरुषार्थ नाही. त्या मिळकतींची काळजीही तुम्ही घ्यायची आहे. त्या मिळकतींबाबतचा दरवर्षीचा कर असेल, काही असेसमेंटचे उतारे असतील, ते दरवर्षी काढायचे आहेत. शेवटी तुमच्या मिळकतीचं रक्षण आणि हितरक्षण, तुमचा मालकी हक्क हा कायम तुम्हाला ठेवायचा आहे. मित्रांनो, खरेदी खत अत्यंत काळजीपूर्वक करा. अगदी पहिल्या वाक्यात सांगितलं त्याप्रमाणे हा लपवा छपवीचा खेळ नाही. बरेच जण मुख्य फसतात, ते गोष्टी लपवून ठेवतात म्हणून, कुठेतरी घाई गडबड करतात म्हणून. अत्यंत काळजीपूर्वक, आवश्यक असेल तर विश्वासू वकिलांचा सल्ला घ्या. त्या वकिलांना टायटल स्वतंत्रपणे तपासायला सांगा. विक्रेत्याने दिलेला टायटल रिपोर्ट स्वतंत्रपणे तपासा. बँकांमध्ये पुन्हा जाऊन काळजी घ्या. आणि असं सगळं केलं तर तुमचं खरेदी खत हे नक्कीच अतिशय महत्वाचं मौल्यवान डॉक्युमेंट ठरेल. भोगवट्याचे कागद, नवीन खरेदी खत आणि त्यानंतर केलेला तुम्ही खर्च, या सगळ्याची वेगळी फाईल जपून ठेवा. ही फाईल तुम्हाला अनेक वेळा उपयोगी येईल. अडीअडचणीच्या काळात तुमचं टायटल क्लिअर राहील. तुम्हाला पूर्ण मालकी हक्काने ती जमीन, ती मिळकत, ते घर विकता येईल, गहाण ठेवता येईल, तारण ठेवता येईल, त्याच्यावर कर्जाचा बोजा निर्माण करता येईल. ते एक आर्थिक स्रोत म्हणून तुम्हाला मदतीला येईल. मित्रांनो, योग्य पद्धतीने तुम्ही खरेदी खतं करा. खरेदी खताने मिळकती नावावर करा.
त्यांचा सांभाळ करा, आनंद घ्या, आनंदी जीवन जगा, हेच आज आपण सांगूया. उद्या पुन्हा एका नवीन विषयावर आपण पुन्हा भेटूया. आज इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.